नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली झुडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत, हाऊ ग्लास इज मेड। मागील व्हिडिओमध्ये ह्या लेसनचं एक्सप्लेनेशन बघितलं। आज आपण या लेसनचे पॉइंटर्स या ठिकाणी लर्न करणार आहोत। क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड द फॉलोइंग लिस्ट फ्रॉम द पॅसेज अँड कॉपी देम। खाली काही दिलेले आहे, त्याची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि आपल्या कॉपीमध्ये राईट डाऊन करायची। फर्स्ट, एव्हरीडे थिंग्स मेड ऑफ ग्लास। ग्लासपासून म्हणजे काचेपासून कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी तयार करण्यात येतात। मग लाईट, बल्ब्स, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस, या सर्व वस्तू आपल्याला मेड ऑफ ग्लास म्हणजे ग्लासपासून बनविण्यात येतात। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट यू कॅन डू विथ हॉट लिक्विड ग्लास। या ठिकाणी तुम्ही यू कॅन डू करू शकता विथ हॉट लिक्विड ग्लास। जे काही लिक्विड असतं ग्लास बनवण्यासाठी, जे गरम असतं, तर त्याच्यापासून तुम्ही काय करू शकता। तर या ठिकाणी वी कॅन पोर इट, तुम्ही ते एखाद्या साच्यामध्ये ओतू शकतात। मोल्ड इट, किंवा एखाद्या जो साचा असतो वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात ओतायचं। रोल इट, त्या ठिकाणी ते लिक्विडची प्लेट तयार करून मग ती रोल करता येते। प्रेस इट, त्यानंतर प्रेस करता येतं, दाबता येतं। अँड इवन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स, आणि वेगवेगळे जे काही आकार आहेत त्या आकारांमध्ये आपल्याला हे जे हॉट लिक्विड ग्लास असतं ते त्या ठिकाणी ओतून आपल्याला ग्लासेसचे वेगवेगळे शेप्स हे या ठिकाणी तयार करता येतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेम ऑफ द कलर्स। या ठिकाणी या लेसनमध्ये आलेले कलर्स कोणकोणते त्यांची नावं या ठिकाणी सांगायची। ब्ल्यू, व्हायलेट, रुबी रेड, पिंक, आंबर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल, डार्क ग्रीन, ब्लॅक अँड व्हाईट, हे सर्व नेम्स ऑफ कलर्स आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड, गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज। या ठिकाणी खाली काही वर्ड्स दिलेले तर त्यांचं मीनिंग आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। मोल्टन मीन्स वितळलेला, ट्रान्सपरंट मीन्स पारदर्शक, दॅट यू कॅन सी थॉट, की जे तुम्ही डोळ्याने पाहू शकतात, असा आहे पारदर्शक। यू कॅन सी थॉट, तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू शकता, पाहून मग विचार करू शकता, त्याला म्हणतात पारदर्शक। इम्परमेबल, नॉट अलाउड लिक्विड टू पास थ्रू, तर अशी गोष्ट की जी लिक्विडमधून जाऊ शकत नाही, म्हणजे त्याला म्हणतात द्रवरोधक। इम्पार्ट, टू गिव्ह मी अ सर्टन क्वालिटी टू समथिंग, एखाद्या गोष्टीला विशेष गुणधर्म देणे। नेक्स्ट आहे रिसायकल, यूज ऑब्जेक्ट दॅट यू कॅन बी प्रेस अँड मेड रियुजेबल, म्हणजे एखादी वस्तू जी तुटलेली काच आहे तिचा आपण पुन्हा रियूज करू शकतो, म्हणजे पुन्हा उपयोगात आणता येऊ शकतं। अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहे। तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।